दक्षिण गोंयांतल्या आपत्ती वेवस्थापन आदेशाच्या आदारान पीएमसीन लोकांक धोको निर्माण करपी 19 धोकादायक वा असुरक्षीत पोरण्या इमारतींचो सोद लायलो आनी नोटीस जारी करून ही प्रक्रिया सुरू केली। तातूंतल्यो 4 इमारती मोडपाच्यो नोटीसो जारी केल्यात। पीएमसीच्या मुखेल अधिकाऱ्यान माहिती दिली। हातूंतल्यो कांय इमारती पीएमसीच्या मालकीच्यो आसात जाल्यार कांय खाजगी मालकीच्यो आसात आनी त्यो मोडकळीस आयल्यात अशें ताणें नमूद केलें। कांय रस्ते कुशीक आसात आनी रिकामे जाल्यात पूण अजून ते मोडून उडोवंक नात। अजूनय कांय कार्यालयां आसात। मालकांनी जीईसी वा खाजगी एजन्सी वरवीं स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर केल्या उपरांत मालकांच्या खर्चान खाजगी इमारती मोडून उडयतले अशें पीएमसीच्या मुखेल अधिकाऱ्यान सांगलें। पूण कांय इमारती असुरक्षीत दिसल्यो तरी तांच्या रचणूक अहवालांत स्थिरताय दिसून आयली जाल्यार तांची दुरुस्ती करूं येता अशें ताणें नमूद केलें। आमकां कलेक्टरा कडल्यान साऊथ गोवा कलेक्टरा कडल्यान डायरेक्शन्स येयल्ले की जितले अनसेफ स्ट्रक्चर आसा इन आवर ज्युडिक्शन तेजी आमकां लिस्ट काडून दिवची म्हणून आनी तेजेर प्रोसिडींग स्टार्ट करची म्हणून। सो एज पर दॅट लास्ट इयर आनी ह्या इयरचे कंबायन करून आमकां टोटल 19 अनसेफ स्ट्रक्चर्स आयडेंटिफाय केला आनी सगळ्यांक नोटिसीस इश्यू केला आनी प्रोसिडींग सद्या चालू आहा आनी आउट ऑफ वीच हांवें 4 डेमोलिशन ऑर्डर मारला। हेल्थाचे क्वॉर्टर्स जाले, मागीर एक दळवीचे हॉल जाले, एक नार्वेकर बिल्डींग जाले, अशे टोटल 4 हांवें डेमोलिशन ऑर्डर मारला आनी बाकीच्यांचे प्रोसिडींग्स अजून चालू आहा। ते बिल्डिंग ओनर कितें प्रोसिजर करचें पडटा ते बिल्डिंग? सो बेजिकली हितून प्रोसिजर कितें की आमची टेक्निकल टीम सायटीर वयतली पयलीं आनी दे वील आयडेंटिफाय वीच आर अनसेफ बेस्ड ऑन द एज ऑफ द स्ट्रक्चर। मागीर सपोज फिजिकली सपोज कितें वेर एंड टेर दिसता आनी सपोज थंय कोण ऑक्युपाय करना खूब वर्सां जालीं आनी जी सारकी वेर एंड टेर जाला बिल्डिंगेची, सो ते आयडेंटिफाय करून तांकां नोटीस इश्यू करता एंड द ओनर्स लायज ऑन द बिल्डिंग ओनर। दे हॅव टू प्रूव दॅट देयर स्ट्रक्चर इज फिट फॉर ऑक्युपेशन आनी वी युजली रेकमेंड देम टू गीव अ डिटेल रिपोर्ट फ्रॉम जीईसी, म्हणजे स्टेबिलिटी रिपोर्ट आसता जो की जीईसी आनी दुसरे इंटरनल एजन्सीज आहा ते प्रिपेर करता। दे चार्ज यू फॉर युअर स्टेबिलिटी रिपोर्ट आणि दे हॅव टू प्रोड्यूस बिफोर अस दॅट इट इज अ फिट स्ट्रक्चर फॉर हॅबिटेशन। आता पर्यंत कितले जाणांनी हाडले जीईसी रिपोर्ट अजून मेरेन फक्त एकूच हितून हाडला, एप्लिकंटान हाडला। बाकीचे दे रिलाय मोर ऑन हे प्रायवेट एजन्सी बिकॉज जीईसीचो रिपोर्ट सगळी ती फॉर्मेलिटी करता तितून टायम वयता फर्स्ट थिंग एंड सेकंड थिंग तेजो कॉम्प्रिहेन्सीव कॉस्ट खूब पडटा हांकां 2.5 lakhs to 3 lakhs जाता फूल सपोज तूं कॉम्प्रिहेन्सीवली स्टेबिलिटी रिपोर्ट हाडटा। सो सम एप्लिकंट्स दे कॅनॉट अफोर्ड इट। सो तो तेका डेमोलिशन ऑर्डर काडूं ना, तेका खूब हियरिंग्स जाल्यो ज्यो आनी फाटल्यो 2-3 हियरिंग्सान एप्लिकंट कोण प्रेजेंट नासलो म्हणून तेका एक फायनल रिमांयडर काडला आनी इफ ही इज नॉट अटेंडिंग फायनल नोटीस देन हांव एक्स पार्टी प्रोसीड करतलो। सपोज तुम्ही केलं तुम्ही आता सपोज ओनरान केलं ना जाल्यार तुम्ही करूना जाल्यार देन वी डू इट आवरसेल्फ, म्हणजे आमी आमची डेमोलिशन स्क्वॉड आसता सो वी रेकमेंड द केस टू डेमोलिशन स्क्वॉड दॅट इज इन कलेक्टेड साऊथ गोवा एंड दे म्हणजे ती फूल टीम आसता आमची, पुलीस जाले, मामलेदार जालो, आमी आसता, PWD आसता, इलेक्ट्रिसिटी आसता एंड देन वी युजली डू द डेमोलिशन। एक्सपेन्स आता पळय हितून कशें आसता जाणा, जेन्ना एक कोणाचें प्रायवेट हाऊस आसता जे की इलिगल आसता तेन्ना एक्सपेन्स तेजे कडल्यान आमी इनकर करता कळ्ळें। आतां ह्या केसीन आमकां एक्सपेन्स जे कोण ऑक्युपंट्स ऑर द ओनर आसतले जे म्युनिसिपालिटी रेकॉर्ड्स प्रमाणे एक्सपेन्स तेंचे कडल्यान आमकां तो बेर करचो पडटलो, बट युजली वी गीव डायरेक्शन आनी टायम दिता तांकां आमी की डेमोलिश कर म्हणून। युजली ते डेमोलिश तांणी करपाचें unless it is a government building then whatever government has plans म्हणजे कितें तेंची प्रोजेक्ट येवपाचो कितें आहा जाल्यार मागीर ते आमी तेंच्या टेंडरानूच ते आता पर्यंत फोंडा रोड सायड खूब आसा डेंजरस बिल्डिंग्स, सो एकूय अजून ना तेच म्हणटा न्हू, एकदां आमकांय विज्युअली दिसता ते की इट इज अ डेंजरस बिल्डिंग बट इट हॅज टू बी प्रूव्ड तेंच्यांनी जो मेरेन इवन आय वॉज शॉक्ड इन वन ऑफ द केस जेणी जीसी रिपोर्ट हाडलेलो त्या हितून अशें विजिबली तरी दिसतालें की इट इज व्हेरी डेंजरस बट रिपोर्ट सेड अदरवायज। रिपोर्टान अशें आसलें की मायनर रिपेर करून ऑर हांगा अशें हे घालून कॉलम्स एक्स्ट्रा रेस करून ते जावं शकता। आतां रस्त्यारच पळय बिल्डिंग आसा हेज्यो फोण्या मेन रोडाचेर त्यो सामक्यो मोडपाक पावल्यात आनीक सादारणचे ते ग्रीन हे बांदून दवरल्यात तेणी केन्ना कॉलेप जाय म्हणून गॅरंटी ना आनी तेतून रहदारी खूब आसता येवपाचो ती केन्नाय कॉलेप जावंक शकता नायट रातची जावं दनपारची केन्नाय, सो दॅट इट इज व्हेरी डेंजरस टू द पीपल ऑफ फोंडा। दिसा जाल्यार कितें जावपाक शकता, दिसा जाल्यार कितले लोक मरूंक शकता कित्याक जाम खूब तरेन ट्रॅफिक सामको जाम आसता। आनी तशेंच आयडी हॉस्पिटल पळय हेजे कडेन आसा पळय मामलेदार हाडेन
थंय गव्हर्मेंट बिल्डिंग आसा त्यो पळोवपाक गेल्यार त्यो सामके जाम जाल्ले आसा बिल्डिंगो, केन्नाय कॉलेप्स जावंक शकता, केन्नाय कितेंय मेजर हें जावंक शकता. त्या वर्साक आतां कितें आसा, हांव गव्हर्मेंटान मागता की तेणी खरें म्हणल्यार ह्यो बिल्डिंगो सगळ्यो डेमोलिश करून नवी बांदपाचो प्रयत्न करपाक जाय. कित्याक आज लोकांक इतलें डेंजर जालां, भोंवपाक रस्त्यार मेळना, पार्किंगाचा प्रॉब्लेम पार्किंग प्रॉब्लेम, पार्किंग करूंकूच मेळना थंय. कित्याक बिल्डिंग कॉलेप्स जाल्यार ते पडूंक शकता न्ही पार्किंगाचेर एट एनी टायम. तशें कितें आसा. गोवा 365 खातीर कृष्णा नाईक, मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू.